नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे स्वरूप हे स्पष्ट केले आहे. मित्रांनो, काय म्हटले मुख्यमंत्री कर्जमाफी संदर्भात आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची आणि कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही कर्जमाफी कशा स्वरूपाची असणार आणि किती प्रमाणात असणार हे आपण आता पुढे बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतीसंबंधी नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला ह्याच चॅनलवर मिळते. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्जमाफी निधीला 17 जानेवारी 2023 रोजी मंजुरी सुद्धा देण्याचा निर्णय घेतला होता. मित्रांनो, याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 वित्त आयोगाच्या संदर्भात अटीने हाही मंजुरी देण्यात आली होती मित्रांनो कर्जमाफीला. परंतु अजून सुद्धा कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही. तर मित्रांनो, आता आपण बघू की शेतकऱ्यांची अजून कर्जमाफी का झाली नाही आणि आता केव्हा कर्जमाफी होणार आहे. जे केंद्र आणि राज्यांमधील कर महसूलच्या वाटणीचा निर्णय घेण्याशी संबंधित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की 16व्या वित्त आयोगामध्ये फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अहवाल सादर करेल. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी 2024 संपूर्ण कर्जमाफी देणार आहे. मोदी सरकारने छप्परपाड योजना आणली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 90 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ झालेला आहे, म्हणजे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले. यामुळे सर्वेक्षणानुसार राज्यातील 43 तालुक्यातील दुष्काळग्रस्त धरून या जिल्ह्यातील तालुक्यातील दुष्काळ ट्रिगर 2 लागू करण्यात आला आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे शेतकरी कर्जमाफी 2024 दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण मित्रांनो पुढे बघणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मित्रांनो, शेतकऱ्यांनी पेरणी करून सुद्धा पाऊस न पडल्याने बियाण्यांचे तेच खतांचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक मोठ्या संकटाचा सामना आता करावा लागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी 2024 कर्जमुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्जमाफी 2023 जाणून घेणार असाल मित्रांनो, तर पुढे बघणार आपण की ही यादी कुठे बघणार आणि कशी बघणार हे आपण आता पुढे बघणार आहोत. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात आहे. नक्की असे तर तुम्ही घेतलेले वर्षी लागू योजना ती सर्व योजना करण्यात आली आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफी 2024 उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिवेशनामध्ये सुद्धा मित्रांनो सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र राज्याची कर्जमाफी करणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना शेतकरी कर्जमाफी 2024 राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या जातात. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी राज्य सरकारने अशाच एका योजनेचे शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या कर्जमाफीचा घेण्यासाठी 21 डिसेंबर 2019 रोजी ही योजना मित्रांनो सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करणे हा योजनेचा शेतकरी कर्जमाफी 2024चा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्जमाफी यादी 2023 जाणून घेणार आहात का मित्रांनो, तर चला आता आपण बघू. महात्मा फुले कर्जमाफी योजना महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची लवकर प्रसिद्ध केली जाईल. मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आलेले नाही ते आता या दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात. या यादीतील ज्या लाभार्थ्यांची नावे येतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पाहण्यासाठी तुमचे बँक, ग्रामपंचायत तसेच सहकारी म्हणजे आपलं तलाठी कार्यालय इथे आपण ही यादी प्रसिद्ध होणार आहे. मित्रांनो, नवीन अपडेट महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी 2024 योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र शासन वितरण तेपर्यंत कव्हर करून घेणार आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी अंतर्गत 25 लाख शेतकऱ्यांना आता किती मिळणार आहे मित्रांनो, 8,500 कोटी रुपये खात्यात वर्ग केले जाईल. कर्जबाजारी शेतकऱ्यांना हा दिलासा मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची स्थिती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 7,06,500 शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली आहे आणि ह्या बँक खात्यात 4,739.93 कोटी रुपये सुद्धा जमा करण्यात आले. या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी 2023 अंतर्गत शेतकऱ्यांनी उघडलेल्या खात्यांच्या आधार कार्डद्वारे पडताळणी करून नंतर डायरेक्ट रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता आपण पुढे बघू मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या वापरासाठी 2 लाख रुपयापेक्षा अधिकचे कर्ज आता मित्रांनो डबल एकदा मिळू शकते. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना 2024चा लाभ हा कोणाला मिळणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळाला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणीवरील कर्मचारी वगळून
राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, एस टी महामंडळ इतर व अनुदानित संस्था यांच्या अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी वगळून शेतीबाई उत्पादनातून आयकर भरणारे व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असेल, माजी सैनिक वगळून या सर्वांना मित्रांनो ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, ही होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना. माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब